नमस्कार. मी ॲडव्होकेट कल्याणी जयदीप विर्धे, अंबाजोगाई वकील संघ निवडणूक 2026 साठी ॲडव्होकेट शरद अण्णा लोमटे पुरस्कृत स्वाभिमानी पॅनलची अध्यक्षपदाची उमेदवार आहे. अंबाजोगाई वकील संघाच्या इतिहासामध्ये प्रथमच एक महिला अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभी आहे आणि खऱ्या अर्थानं हा एक अंबाजोगाई वकील संघासाठी ही गौरवाची बाब आहे. आपण जर बघितलं की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. जी जी महिला देश चालवू शकते, जी महिला उत्तम प्रशासन करू शकते, तर ती नक्कीच एखादा वकील संघ उत्तम पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने चालवू शकते आणि ती आदर्श प्रशासन निर्माण करू शकते. त्यामुळे मी अंबाजोगाई वकील संघाच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना अशी नम्र विनंती करते की आपण मला अध्यक्ष म्हणून, अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष म्हणून आणि आमच्या इतर सर्व उमेदवारांना, आमच्या पॅनलला भरघोस प्रचंड मतांनी विजयी करावं. आपले मतदान रूपी आशीर्वाद आपण आम्हाला द्यावेत आणि आम्हाला अंबाजोगाई वकील संघाच्या विकासासाठी, सर्व सदस्यांच्या सन्मानासाठी संधी देण्यात यावी, ही मी आपणास नम्र विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. मी ॲडव्होकेट शरद लोमटे, वकील संघ अंबाजोगाईचा सभासद आहे. 50 वर्षांनी वकील संघामध्ये सभासद म्हणून वकील कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहे. आता वकील संघाची 2026ची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये माझ्यातर्फे मी काही माझ्या सहकार्याला प्रत्येक पदासाठी उमेदवार म्हणून उभे केलेले आहे. 2013ला पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला. प्रयोग असा केला की जरा थोडा जे काही सत्तेत होते पहिल्यापासून लोक किंवा इंटरेस्ट घेत होते, ज्यांना सत्ता तिथली घेतलेली होती कायमचीच घेतल्यासारखी, तर त्या लोकांचा सभासदांना त्रास होता. मग आता वेगवेगळ्या प्रकाराने त्रास होता, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, आणि विशेष म्हणजे ज्युनियर मुलांना काम मिळण्यामध्ये आमच्यासारख्या सिनियर माणसांचे अडथळे होते. ते अडथळे दूर होत नव्हते. मग हे मला पाहवलं नाही. किंवा लोक येतात, एवढं वर्ष शिक्षण घेऊन LLBचं पूर्ण करून येतात आणि प्रॅक्टिसमध्ये लागतात, सुरू करतात. तो हे सुरू करण्यामागचा उद्देश त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून असतं. परंतु इथं जर त्यांना कसल्याच प्रकारचं कामच मी तिथला पहिला सिनियर माणूस असल्यामुळे मिळू देत नसेल, तर त्या सभासदाला त्या व्यवसायाबद्दल गोडी राहणार नाही, राहू शकणार नाही आणि तो अडचणीतच येणार, आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत राहणार. हे अशा लोकांना त्रास होता. मग आता छोट्या मोठ्या केसेस काय असतात, ते मटका, जुगार, अमुक अशा सगळ्या लहानसहान गुन्हे, तर किमान ह्याचे तरी रिमांड त्यांच्याकडे जावेत, ही भावना माझ्यासारख्या सिनियरने ठेवायला पाहिजे. पण ती भावना मुळीच तशी नव्हती त्यांची. या त्यांची भावना तशी नव्हती. ते उलट कसलंच काम कोणाला मिळू देणार नाही किंवा मिळणार नाही ह्याची काळजी जास्त घेत होते. म्हणजे थोडक्यात सेंट्रलायझेशन ऑफ वर्क करीत होते, केंद्रित करीत होते एका दुसऱ्या माणसाकडेच. ते सगळं म्हणजे जे सत्तेत होते त्यांनी त्यांचं सगळं कोर्टाचं कामकाज स्वतःकडे केंद्रित करून घेतलेलं होतं, असं समजा थोडक्यात. मग त्याच्यासाठी म्हणून हा इश्यू घेऊन आम्ही मैदानामध्ये उतरलो. तर लोकांनी आमची कदर केली म्हणावं लागेल. भरघोस मतानं पूर्ण पॅनल माझं निवडून दिलं. आणि मग आम्ही जे त्यांना काही आश्वासनं दिले होते म्हणा, किंवा काही गोष्टी आम्ही त्यांना एक प्रकारचा वचननामा म्हणून दिला होता, त्याच्यामध्ये काही जी गोष्टी होत्या किंवा आम्ही जे काय प्रकार असे घडतात, तुम्हाला काम इथं मिळेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेऊ. वकील संघामध्ये पाणी, स्वच्छता वगैरे ह्याची सगळी व्यवस्था नियमितपणे करू. ह्या सगळ्या अशा ज्या गोष्टी आम्ही काही त्याच्यामध्ये दिलेल्या होत्या, तर ह्या गोष्टीचा फॉलोअप आम्ही केला आणि त्या गोष्टी त्याप्रमाणे झाल्या. म्हणून पुन्हा 2014ला लोकांनीच पुन्हा आग्रह केला आम्हाला, पुन्हा 2014ला दिलं. असं 22पर्यंत आम्हाला दिलं सभासदांनी. म्हणजे सभासदांना खात्री पटली असंच म्हणावं लागेल ना. किंवा ह्या लोकांच्या ताब्यात जर आपला वकील संघ राहिला, किंवा हे लोक जर इथं करते म्हणून ठेवले आपण, तर निश्चितच ज्युनियर वकिलांची काळजी करणारे लोक हे आहेत
याची त्यांनी खात्री त्यांना पटली आणि म्हणून त्यांनी दरवेळेला आम्हाला देत राहिले. पण समजा 2023ला बाहेरच्या काही यंत्रणेनं हस्तक्षेप करून म्हणजे त्याला असं राजकीय स्वरूप दिलं परळीच्या नेतृत्वानं, आणि परळीच्या नेतृत्वानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून आमचा पराभव केला. करीनच का, आम्हाला पराभव आमचा होण्याबद्दल दुःख नाही. मग त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर आता 4 वर्षानं त्यांच्याकडे सत्ता आहे. तर सभासद जे मी तुम्हाला म्हणलो आता आधी म्हणलं होतं किंवा केसेसचे रिमांड, लहान सहान केसेस फौजदारीच्या मिळू देत नाहीत. मग या सगळ्या केसेसचं परत पूर्वी जसं होतं तसं सुरू झालं. मग आता त्याची जाणीव पुन्हा त्यांना आता झाली सभासदांना, किंवा 4 वर्षामध्ये आपलं नुकसान झालं. परत प्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, बसायला सुद्धा नाही. वकील संघ तिकडचा पाडला तिथलं काही भाग, तर त्याला दुरुस्ती नाही करून घेऊ शकली. म्हणजे कसल्याच प्रकारे नाही, या उलट फाजील खर्च केले गेले. हे जे असे काही माहोल निर्माण केला की जसं राजकीय व्यासपीठावर असतं, फेटे बांधणे, सत्कार करणे, अमुक असले प्रकार तिथं वकील संघात सुरू झाले. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. वकील संघामध्ये येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत म्हणजे केवळ एका गुलाब पुष्पानं करावं ह्या मताचं मी आहे. पण इथं ते पटकेन, शालीन, अमुक सगळं असं व्हायला लागलं. तर आम्हाला ते भावत नव्हतं, पण आम्ही करणार काय, आम्ही सत्तेत नव्हतोच ना. म्हणून मग सभासदांनाच लक्षात आलं ते की काय झालं हे 2-4 वर्षामध्ये. यावर्षी आमच्याकडे सभासद आले आणि सांगितलं की यावर्षी निवडणूक लढवून बदल करणं गरजेचं आहे आणि बदल तुम्हीच करू शकतात, किंवा तुमचा जो ग्रुप आहे, तुमचं जे संघटन आहे तेच संघटन इथलं सत्तांतर करू शकतं. म्हणून तुम्ही आमची विनंती, असं आम्हाला विनंती केली, तुम्ही यावेळेस निवडणुकीमध्ये सभा घ्या, आम्ही निश्चित तुम्हाला देऊ. आणि असं आम्ही पॅनल उभं केलेलं आहे. ॲडव्होकेट कल्याणी विर्दे अध्यक्षपदासाठी, ॲडव्होकेट कैलास ईश्वर चामनर उपाध्यक्षपदासाठी, ॲडव्होकेट हनुमंत चंद्रभान आकाते सचिव पदासाठी, ॲडव्होकेट खमर पाशा कोषाध्यक्षपदासाठी, ॲडव्होकेट मुंडे चंद्रकांत मुंडे हे ग्रंथपाल पदासाठी. आणि सुप्रीम कोर्टानं आता नव्याने निर्देश दिलेले आहेत की एक महिला राखीव उपाध्यक्ष आणि जॉईंट सेक्रेटरी महिला. तर या 2 आहेत. त्या उपाध्यक्ष ज्या आहेत त्या महिला उपाध्यक्ष महिलाच्या कॅटेगरीमधून अनिता रानबा साळवे, आणि त्या सहसचिव पदासाठी महिला राखीवमधून छाया शेषराव देहरे असे हे उमेदवार आहेत. सगळ्यांच्या संमतीनं अध्यक्ष म्हणून महिला उभं केलं, म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल ते, महिला अध्यक्ष वकील संघाची. असे पॅनल आम्ही उभं केले. पॅनलला आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चितच आमचं पॅनल भरघोस मताने विजयी होणार, याच्यात आम्हाला पूर्ण खात्री वाटते. सर्व माझ्या सभासदांना विनंती माझी आहे की त्यांनी माझ्या ह्या स्वाभिमानी पॅनलला, ह्या पॅनलचं नावच पहिल्यापासून आम्ही स्वाभिमानी पॅनल ठेवलेलं आहे. कारण आम्ही आमचा स्वाभिमान आहे. माझा सभासद सुद्धा, प्रत्येक सभासद स्वाभिमानी आहे. आम्ही पडलो, हारलो आणि परत आता नव्यानं परत आलोच आम्ही, पण त्याच उत्साहानं आलो जे पूर्वी होतो. म्हणजे असं काही खचून गेलेलं नाही झालं, पराभव झाला म्हणून खचून गेलेलं नाही. का तर सभासदाला त्याची जाणीव आहे ना सगळी, सभासद त्यामुळे आमच्या पाठीशी येत ना. तरी सभासदांना मी या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वाभिमानी पॅनलच्या सर्व उमेदवारांना सर्व मतारूपानं आशीर्वाद द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.